आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सर, खरं तर सकाळपासूनच या प्रकरणावरती ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। सातत्यानं मागणी होती नराधमाला कठोरात कठोर आणि फाशीची शिक्षा होण्याची, आणि आज याच प्रकरणाचे पडसाद आता या ठिकाणी आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावरती जमलेले आहेत आणि न्यायाची मागणी करतात। या सगळ्या नागरिकांना आपण काय आश्वासन द्याल? नाही, खरं म्हणजे मी कालही रात्री एसपींशी बोललो, आज दुपारी देखील एसपींना बोललो, आणि हा जो नराधम आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे, आणि खरं म्हणजे तो हॅबिच्युअल आहे। त्यांनी असे प्रकार अगोदर पण केले, परंतु हे तर 3 वर्षाची एक चिमुकलीवर अशा प्रकारचा अत्याचार करणं, तिला ठार करणं, आणि हे तर म्हणजे त्याला अगदी माणुसकीला काळीमा फासणारी घटना, आणि अशा आरोपीला, नराधमाला जिवंत राहण्याचा नैतिक अधिकार नाही। आणि मी स्वतः एसपींना बोललो की तात्काळ फास्ट ट्रॅकवर ही केस घेऊन याला ताबडतोब फासावर लटकवलं पाहिजे। हा मेसेज गेला पाहिजे लोकांमध्ये की अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांना जरब बसली पाहिजे। आणि स्वतः एसपी देखील म्हणाले, वैयक्तिक याच्यामध्ये व्यक्तिशः लक्ष घालून ही केस पूर्ण मॉनिटर करतोय। एकही कुठलाही पुरावा, सगळे पुरावे त्यामध्ये हे करून एव्हिडन्स जे आहेत ते सगळे, आणि फुल प्रूफ त्याला हे करून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला फाशी होईल अशा प्रकारचा त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट देखील काम करतंय। मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या नातेवाईकांशी चर्चा केली। आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई देखील गेल्या होत्या, मी देखील तिथल्या लोकांशी बोललो। फक्त एवढंच आहे की जे काही आज जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे। स्वाभाविक आहे त्यांचा राग आणि आक्रमकपणा, हे स्वाभाविक आहे की अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या माणसाला जिवंत राहण्याचा अधिकारच नाही आहे। म्हणून त्याला तात्काळ फास्ट ट्रॅक करून फाशी कशी लागेल याच्यावर आम्ही लक्ष कॉन्सन्ट्रेट करतोय। सर, हे आश्वासन तुम्ही नागरिकांना देताय, मात्र त्यावरती नागरिक समाधानी नाही आहेत। गेल्या 2 तासांपासून हा रस्ता रोखून धरण्यात आलेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। या सगळ्यावरती उपाय योजना करण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न केले जात आहेत? नाही, यामध्ये एकच आहे की स्वाभाविक आहे त्यांच्या भावना आणि त्यांचा उद्रेक आणि त्यांचं जे काही चीड आहे, संताप आहे, तो स्वाभाविक आहे। कारण अशा प्रकारची घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। पण आता याच्यामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला कुठल्याही परिस्थितीमध्ये फासावर लटकवायचं असेल तर तिथल्या सगळ्या लोकांनी देखील जे जे काही पुरावे आहेत त्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे, आणि संयम ठेवा असं म्हणणं देखील म्हणजे आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाहीये। कारण त्यांच्या घरातली ती चिमुकलीचा दुर्दैवी अंत झालेला आहे। पण आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जो आरोपी आहे त्याला कशी कठोर शिक्षा होईल, तो कसा फासावर लटकेल याच्यावर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे। निश्चित सर, प्रत्येकाची हीच मागणी आहे। ज्यानं इतकं मोठं दुष्कृत्य केलेलं आहे, एका चिमुरडीचा जीव घेतलेला आहे अत्याचार करून, त्याला शिक्षा व्हावी। मात्र हा जो जाम झालेला आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। हा जाम सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात? पोलीस समजूत काढतायत लोकांची, पण नागरिक ऐकायला तयार नाहीयेत। नाही, नागरिकांनी देखील आता आपल्याला एकच आहे की जो आरोपी आहे, घटना दुर्दैवी आहे बिलकुल, म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी आहे। ज्याच्या घरातली जी चिमुकली आहे त्यांच्यावर काय आघात कोसळला आहे, त्यांच्यावर किती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, किती मोठं संकट आहे, हे न पचवण्यासारखं आहे। हे कुठल्याही परिस्थितीमध्ये एवढं मोठं दुःख आहे। परंतु आता आपल्याला फोकस केला पाहिजे, त्या आरोपीला फासावर लटकवण्याचं काम केलं पाहिजे, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, आणि म्हणून सगळ्यांनी थोडंसं सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे। सर, मुंबई पुणे बेंगळुरू महामार्गावरती झालेला जो हा जाम आहे तो कसा सोडवला जाईल? पण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आपल्या सोबत होते, त्यांनी सांगितलेलं आहे की सातत्यानं सरकारकडून प्रयत्न केले जातात नागरिकांशी संवाद साधण्याचे, आणि या प्रकरणामधील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाणार असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। लोकांशी संवाद साधून हा जाम सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी या ठिकाणी आहे, कारण गेल्या 2 तासांपासून हा मार्ग ठप्प झालेला आहे। चिमुरडीला न्याय देण्यासाठी रस्त्यावरती लोक उतरलेले आहेत। सगळा देश या घटनेमुळे हादरलेला आहे, आणि या मुलीला न्याय मिळावा यासाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच लोक आक्रमक झालेले होते, आणि या मुलीला न्याय द्यावा आणि आरोपीला
फाशीची शिक्षा व्हावी हीच मागणी त्यांनी लावून धरलेली होती। आरोपीला ज्यावेळेस न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळेस सुद्धा महिला आक्रमक झालेल्या होत्या। या आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही शिक्षा करतो, या मुलीच्या पालकांशी संवाद साधना, त्यांच्या ताब्यामध्ये द्या अशी मागणी केली जात होती। आणि जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाहीये सरकारकडून तोपर्यंत आम्ही या मुलीवरती अंत्यसंस्कार करणार नाही अशीही भूमिका घेतली गेली। आज 2 तासांपासून या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू आहे। पोलीस पोहोचलेले आहेत, लोकांशी संवाद साधतायत, आंदोलकांची समजूत काढतायत आणि त्यांना या आरोपीला शिक्षा होईल असं आश्वासन देण्याचा प्रयत्न करतायत। मात्र अद्यापही आंदोलक जैसे तेच त्याच ठिकाणी आहेत आणि त्यामुळे 2 तासांपासून अडून राहिलेल्या वाहतुकीमुळे मोठा ट्रॅफिक जाम सुद्धा झालेला आहे।